हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी बोटनिकची एक नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी काठापासून बोटनिकची खूप सुंदर डिझाईन कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता आता नवीन जे पॅटर्न आलेले त्या साड्यामध्ये फक्त वन साईड काठ असतो. तर अशा वेळेस आपल्याला कोणती डिझाईन करावी हे काही समजत नाही. तर त्याच्यासाठी एक नवीन डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली. मी व्हिडिओ तर मोस्ट ऑफ कस्टमर जे डिझाईन सांगतात त्याच्या अकॉर्डिंगच बनवत असते. तर माझ्या कस्टमरने मला ही डिझाईन सजेस्ट केलेली आहे. तर मी ह्याच्यावरती ड्रॉ केलेले आहे. मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच आहे. तर मी त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घेऊन 14 इंच केलेली आहे. आणि छातीची घडी आहे ती 8.5 इंचची आहे. 34ची छाती आहे. 8.5 इंचाची घडी घेऊन त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे मी फिटिंगसाठी. आणि शोल्डर आपण घेतलेलं आहे 7 इंचाचं आणि मुंडा आपण 6.5 इंचाचं घेतलेलं आहे. आणि गळा आपल्याला बोटनेकचा करायचा तर त्याच्यासाठी आपण 3 इंचावरती गळा खाली घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी आपण 4 इंचाची घेतलेली आहे. आणि खालच्या साईडला आपण 1.25 इंचाचा गॅप करून हा पूर्ण 4 इंचाचा स्क्वेअर बनवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. कस्टमरने मला व्हॉट्सअपला डिझाईन पाठवली होती, त्याच्या अकॉर्डिंग मी डिझाईन ड्रॉ केलेली आहे. आता ही डिझाईन मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. हे बघा, मी डिझाईन कट करून घेतलेली आहे. आणि आता हाच आपण अस्तरचा कपडा कॅनव्हासवरती ठेवून परत डिझाईन एकदा ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, मी डिझाईन ड्रॉ करून घेतलेले. साईडला 1-1 इंचचा आपल्याला स्पेस ठेवून कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. तर जो डिझाईनचा सेट ड्रॉ केलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. डिझाईनचा सेट कट करून घेतलेला आहे. आता तो आपण अस्तरवरती ठेवून त्याला पिना अटॅच करून घेऊया. आणि त्याच्यामुळं कसं होईल की कॅनव्हास आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित आपल्याला शिलाई मारताच्या वेळेस कपडा वगैरे हलणार नाही. मी आता ह्याला पिनअप करून घेणार आहे. तुम्ही याला प्रेस करून सुद्धा करू शकता.
बघा मी पिनअप करून घेतलेले. आता आपल्याला ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. त्या सेटमध्येच आपल्याला शिलाई मारून घ्यायची, जो आपण सेट ड्रॉ केलेला आहे. आणि जे टोक जास्त नाही काढणार आहे, कारण टोक जास्त जर काढले तर ते पलटी होतात, त्याच्यामुळे पूर्ण गळ्याचा लुक एकदम खराब होऊन जाते. तुम्ही बघू शकता मी कॅनव्हास एकदम कट टू कट जोडला आहे, जॉईंट केलेला आहे. आता हाच आपण कॅनव्हास कपड्यावरती ठेवून परत आपण ह्याला शिलाई मारून घेऊया. कपडा मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती कॅनव्हास वरच्या साईडला ठेवून शिलाई मारत आहे. बघा मी कॅनव्हास, अस्तर आणि कपडा हे तिन्ही पण जॉईंट करून घेतलेले आहे. आता मी या पिना काढून घेते आहे. मधला कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो कट करून घेणार आहे.
बघा, जो एक्स्ट्राचा कपडा होता तो मी काढून घेतलेला आहे, कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे कट्स मारून घेतलेले. आता आपल्याला अस्तरचा कपडा पूर्ण फोल्ड करून आतमधल्या साईडला घालायचा आहे आणि त्याचे जे आपण टोक्स वगैरे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. पिनेने काढून घेऊ शकता तुम्ही. माझी कॅनव्हास जोडण्याची पद्धत एकदम सोपी आहे. त्याला कपडा वगैरे अटॅच करून पण जास्त म्हणजे एक्स्ट्राचं डबल टिबल काम असं मी तुम्हाला नाही सांगणार करायला. कमी वेळेमध्ये टाईम जेवढा आपला बचत होईल तेवढं चांगलं आहे. पण आपल्याला फिनिशिंग फक्त तुम्ही बघू शकता मी कॅनव्हास पलटी करून घेतलेले आहेत आणि ह्याचे कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि फिनिशिंग पण किती छान व्यवस्थित एकदम ॲक्युरेट जशी पाहिजे होती तशी आलेली आहे. वरच्या साईडला मी क्रॉस पट्ट्या कट करून पायपिंगची पट्टी करून त्याला आपण पट्टी लावून घेतलेली आहे आणि आतमधल्या साईडला फोल्ड करून छोटे छोटे कट्स मारून पट्टी अटॅच करून घेतलेली आहे. आता ही बॉर्डर आहे जी माझ्याकडे हाताची राहून राहिली होती, ती बॉर्डर घेऊन मी तिला आतल्या साईडला अस्तरचा कपडा जॉईंट करून लावलेला आहे. आता त्याच्यावरती आपण जे आपल्याला गळ्याचं कटिंग होतं त्याच्या अकॉर्डिंग आपण त्याला मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे आपण गळ्याचं कटिंग केलं होतं ते आपल्याला बरोबर मधोमध ठेवून आपल्याला पहिलं आपण ह्याला चॉकला मार्क करून घेऊया, चॉकनी मार्क करून घेऊया सेंटरला. बघा, आता त्याच्यावरती आपल्याला ह्याचा गळ्याचं सेंटर ठेवून दोन्ही साईडला आपल्याला त्याला मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करून घेतलेले. आता आपण ह्याला अटॅच करून घेऊया. तुम्ही हवं तर पिनअप करून सुद्धा अटॅच करू शकता. आपण इथे 2 पिना लावून घेऊया. त्याच्यामुळे काय होईल, कपडा वगैरे हलणार नाही, व्यवस्थित आपल्याला शिलाई वगैरे मारताना काही प्रॉब्लेम येणार नाही. सेकंड पिन आपण इथे लावून घेऊया. आता आपण ह्याला शिलाई मारून घेऊया. बघा, वन साईडची शिलाई मी मारलेली आहे. आता दुसऱ्या साईडची पण मी शिलाई मारून घेणार आहे. बघा, मी दोन्ही साईडला अटॅच करून घेतलेले. पिना काढून दाखवते मी तुम्हाला. बघा किती खूप सुंदर अशी फिनिशिंगने मी तुम्हाला गळा बनवून दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे टोक पण मी जास्त काढलेले नाहीत, कारण आपण जेव्हा ब्लाऊज वेअर करतो तेव्हा हे टोक जर जास्त असतील तर ते पलटी होतात, मग त्याला आपल्याला नॉट वगैरे अटॅच करायला. पण मला कस्टमरने जो बॅकनेक दिला होता तो त्याला नॉट वगैरे अटॅच केलेले नव्हते, त्याच्यामुळे मी त्यांच्या अकॉर्डिंगच गळा बनवलेला आहे. तुम्ही ह्याला हवं तर पायपिंगसुद्धा करू शकता. पायपिंगनी सुद्धा खूप छान असं लुक येईल. ह्या साईडला वगैरे पायपिंग, वरच्या नेकला पायपिंग करू शकता. पण मला कस्टमरने व्हॉट्सअपला जो नेक पाठवला होता त्याच्या अकॉर्डिंग मी त्यांना जसा हवं होता तसंच मी बनवलेलं आहे. छोट्या बॉर्डरपासून पण खूप सुंदर असा नेक बनू शकतो
आणि असा मी बोटनेक डिझाईन बनवलेले आहे. तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.